वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे दिनांक 25 नोव्हेंबरला आगामी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीनं दंगा काबू योजनेची रंगी तालीम आणि रूट मार्च घेण्यात आला। पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले मॅडम तसेच पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात आगामी होणाऱ्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या संबंधाने शहीद भगतसिंग चौक पुलगाव येथे सायंकाळी 5:45 वाजता दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। सदर रंगीत तालीममध्ये जमाव पांगविण्याबाबत रिहर्सल घेण्यात आली। मॉप डिस्पोजर ड्रिल अर्थात दंगा काबूची रंगीत तालीम सायंकाळी 6:30 वाजता समाप्त करून त्यानंतर भगतसिंग चौक येथून रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च भगतसिंग चौक ते गांधी चौक ते बालाजी हॉटेल ते स्टेशन चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत शहरातील मुख्य मार्गाने घेण्यात आला। सदर मॉप डिस्पोजर आणि रूट मार्च करता उपविभागीय पुलगाव येथे 1 अधिकारी 5 अंमलदार तसेच पोलीस स्टेशन पुलगाव येथील 2 अधिकारी 26 अंमलदार आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन देवळी अल्लीपूर खरांगणा येथील अधिकारी आणि अंमलदार आणि पोलीस मुख्यालय येथील आरपीसी पथकाचे 15 अंमलदार असे एकूण 7 अधिकारी आणि 59 अंमलदार हजर होते। याशिवाय या कार्यक्रमावेळी पुलगाव तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार कुईटे साहेब, नगर परिषद पुलगाव येथील फायर ब्रिगेड वाहन आणि ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथील ॲम्ब्युलन्स आणि स्टाफ हजर होते। सदर रूट मार्च पोलीस स्टेशन येथे सायंकाळी 7:15 वाजता समाप्त झाला। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।